ती हसत केली पाहिजे. तर मी सुद्धा जाणून बुजून स्वीकारून शेती केली आणि माझ्यासारखी शेती करण्यासाठी इतर शेतकऱ्यांना सुद्धा प्रेरित करतो. आमच्या 10 टन थेरीच्या युनिटमधून बाकीच्यांना सुद्धा औषधं किंवा खतं जी असतील ती सुद्धा देतो, त्याबद्दल मार्गदर्शन करतो. शासनाच्या विविध ज्या काही शेतकऱ्यांसाठी ट्रेनिंग प्रोग्राम असतात त्याच्यामध्ये सुद्धा माझ्या शेतीची माहिती मी जाऊन देत असतो आणि सांगत असतो. प्रत्यक्षात आमच्या शेतीला बऱ्याचशा म्हणजे कृषी आयुक्त होते जे पाठीमागं, त्यांनी सुद्धा भेट दिलेली आहे. आणि आता माझ्या शेतामध्ये 25 भाताच्या जाती होत्या, आता काढणी झाली काल, अजून जोडल्या नाही ते तशाच आहेत. म्हणजे प्रत्येक ज्या देशी जाती आहेत तर त्या जातींवरती आम्ही अभ्यास करतो. स्थानिक गावातले लोक, बाहेर संस्था आमच्या जवळ काम करते, तर त्या बाहेरच्या माध्यमातून देशी वाहनं आमच्याकडे उपलब्ध झाले आणि त्या देशी वाहनांमधून काही डायबिटीससाठी रक्तशालीसारखा वाहन असेल तो वापरला जातो. त्याचबरोबर काळा तांदूळ जो आहे जो की न्यूट्रिशनल व्हॅल्यू त्याच्यामध्ये जास्त आहे, चेकाऊसारखा, ती जात सुद्धा आमच्याकडे आहे. आमची स्थानिक जात एक ढवळाची म्हणून भाताची जात होती की जिचा एक भात पांढरा एक काळा असतो आणि तो सुद्धा आमच्याकडे आहे. आमचा खडक्या म्हणून एक जात आहे स्थानिक, त्या खडक्या भाताचे छोटा भात असतो आणि त्या भातामध्ये म्हणजे न्यूट्रिशनल व्हॅल्यू खूप चांगली आहे, एकदा खाल्ला की भूक लागत नाही आणि तुपट भात लागतो, नॅचरली तुपट लागतो, तूप नाही टाकलं तरी. तर अजून बोलू शकतो.